भगवान शंखचूडाचा उद्धार करतात, व्योमासुराचा उद्धार, अरिष्टासुराचा उद्धार, आणि एक दिवसचा प्रसंग नारदजी कंसापर्यंत येतात आणि कंसाला म्हणतात, अरे कंस, कृष्ण बलराम बड़े होने लगे हैं, कब मारेगा उसे? दिन ब दिन कृष्ण बड़ा होते जा रहा है। कंस म्हणतोय, अरे महाराज, जिसको भी भेजा गया कोई वापस ही नहीं आता। जाते समय तो बहुत बता के जाते, बड़ी बड़ी डींगे हाँक के जाते, मैं मारूंगा, लेकिन वापस एक भी नहीं आया अभी तक। नारद जी बोले, एक काम करो, क्या? अब किसी को भेजना बंद करो, उसे ही लेकर आओ, उसे ही बुला लो। बोले महाराज कैसे आएंगे? नारद जी ने कहा, देखो तुम ना अपने यहाँ धनुर्यज्ञ का आयोजन करो और उसमें कृष्ण बलराम को विशेष अतिथि के तौर पर बुला लो। बोले वो आएंगे? अरे मूर्ख, वो भगवान है, भगवान आते नहीं, भगवान को बुलाना पड़ता है। अच्छा, तो मेरे बुलाने पे आएंगे? तूने तो इतने पुण्य किए जो वो तेरे बुलाने पे आएंगे। अरे आपल्या मथुरेमध्ये देवाला बोलावण्याकरता एकच पात्र आहे, ते म्हणजे अक्रूर। अक्रूराला सांगा। अक्रूर जी को बुलाया गया और दुष्ट कंस आज अक्रूर जी को प्रणाम करते हैं, आणि दुष्टांच्या नमनामध्ये सुद्धा सज्जनाचं अनहित होण्याची शक्यता असते। दुष्ट लोक कोणाला प्रणाम करत नाही। ज्या वेळेला दुष्ट लोक सुद्धा आपल्या पुढे नमन करत असेल, त्यावेळेला असं समजाव, याच्या मनात काहीतरी कपट आहे। माजर पाले का? माजर आहे का तुमच्याकडे? ते माऊ ज्याच्या डोक्यावरून हात फिरवलं की ते गुर्र गुर्र करते, नाही पाहिले? वाघाची मावशी म्याऊ, तिला जर महाराज उंदीर पकडायचा असेल तर ती कशी राहते? दोन्ही पाय असे पुढे ठेवते आणि त्याच्यावरती आपलं मुंडकं ठेवते आणि असं डोळे मिटते, जसं काही डोळे मिटून भागवतच ऐकत आहे का काय? माजरीच्या नमनामध्ये उंदराचं काय आहे? जीव घेणं आहे। आणि जर मांजर ते अशी आकडून चालू लागली ना, तर उंदर आपापसामध्ये म्हणतात, जाऊ दे रे, ते चालली शेगावला, आपल्याला काय घेणं देणं नाही तिथे, असं उंदर गोष्टी करतात। काय? मांजर आकडली तर उंदराला भीती नाही, पण ते जर नमली तर महाराज काय आहे? उंदराला भीती आहे। तसं धनुष्य आहे, अशा शास्त्रामध्ये काही प्रकार सांगितलेले आहेत। धनुष्य जर सरळ असला, भिंतीत उभा केला तर त्याचं काही भीती नाही, पण धनुष्यावरती बाण लावला, धनुष्य वाकला की पुढच्याचा प्राण। आज दुष्ट कंस ज्या वेळेला नमतो त्यावेळेला अक्रूरजीला वाटलं याच्या मनात काहीतरी कपट आहे। महाराज कहिए, मैं क्या सेवा कर सकता हूं? बोले कुछ नहीं अक्रूर महाराज, हमारे मथुरा में धनुर्यज्ञ का आयोजन होने वाला है और उस यज्ञ में कृष्ण और बलराम को हम विशेष अतिथि के रूप में बुलाना चाहते हैं, और तुमसे अच्छा उन्हें लाने के लिए और कौन हो सकता है? अक्रूर जीला कळलं या दुष्टाच्या मनात काय चाललेलं आहे। अक्रूर जी म्हणतात, नहीं महाराज, मुझे पता है आपके मन में क्या चल रहा है, मैं नहीं जाऊंगा, मैं नहीं लाऊंगा कन्हैया को। अच्छा नहीं लाएगा तू? अक्रूर, तू यदि नहीं लाएगा ना तो तुझे मैं जिंदा नहीं छोड़ूंगा, बोल अभी मार दो तुझे। अक्रूर जी विचार करतात, अरे जन्माला आलो, देवाला पाहण्याची संधी मिळते, आणि देवाच्या आधी न पाहता जर आपण गेलं तर काय आपलं साध्य होईल? मरायचं आहे ना, आधी देवाचं दर्शन करून मरू। ठीक आहे महाराज, मैं जाऊंगा। आणि मग अक्रूराने फुलाचा रथ सुसज्जित केलेला आहे आणि तो रथ घेऊन अक्रूरजी निघाले वृंदावनाच्या दिशेने। आज अक्रूरजी वृंदावनामध्ये येतात, नंदबाबाच्या घरी आले। नंदबाबांनी अक्रूरजीला आधी पाय धुवायला पाणी दिलं, पाय धुतले, तिलक केलेलं आहे, स्वागत केलं, गादीवरती बसवलं, जेवायला दिलं, पानविडा दिला, आणि नंतर विचारतात, किम कारणम आगतः?
आपल्या दारावर जर एखादा पाहुणा आला ना, अतिथीचा सत्कार कसा करावा हेही भागवत शिकवतं. मग कथा कीर्तन मनोरंजनासाठी नाही. आपण आल्या आल्या अतिथी घराच्या आतही येत नाही, आपण विचारतो कोणीकडे, अरे त्याला आधी आत तर घे, चहा पाणी तर कर. तोपर्यंत विचारलं नाही नंद बाबांनी. कधीपर्यंत? घरी आणलंय, गादीवरती बसवलंय, जेवायला दिलं, पानविडा दिला, आणि मग विचारतात, अक्रूरजी किम कारण मागत, तुमच्या येण्याचा हेतू काय, सांगा ना मला. अब अक्रूरजी सोच में पड़े, अब इसे क्या कहे, नाही काय सांगावं या बापाला. आता सांगावं लागेल ना. अक्रूरजी म्हणतात, नंद बाबा, हमारे जो महाराज है ना, हमारे महाराज जो है कंस महाराज, जिन्होंने धनुर्यज्ञ का आयोजन किया है, कृष्ण और बलराम, मैं दोनों को लेके जाने के लिए आया. एवढे शब्द भिंतीच्या आड उभी होती यशोदा माता, तिने ऐकले, ताडकन खाली पडले. आणि काय खाली पडतं हे पाहण्याकरता धावले नंद बाबा, धावले परमात्मा, धावले बलराम. पाहते तर आपली आई बेशुद्ध पडलेली आहे. परमात्म्याने धावून आईला आपल्या मांडीवर घेते, तसं लेकराला मुलाला मांडीवर घेते आई, तसं आईचं मुंडकं आपल्या मांडीवरती घेतलंय. धावत धावत भगवान बलराम स्वयंपाक रूम मध्ये जातात, पाणी आणतात आणि हातावरती घेऊन ते पाणी आईच्या चेहऱ्यावरती शिंपडतात. आई शुद्धीवरती येते आणि आपलं शिर भगवंताच्या मांडीवरती पाहलं आणि कडकडून मिठी मारली यशोदा मातेने भगवंताला. आणि रडत रडत यशोदा माता म्हणते, लाला तूने सुना अक्रूर जी ने क्या कहा? हाँ मां सुना मैंने. तो क्या कहा तूने, क्या सोचा है फिर? मां सोचना क्या है उसमें, मतलब यही माँ, मैं हमेशा आपको कहती थी माँ मुझे मामा के गांव जाना है, मुझे मामा के गांव जाना है, मुझे शहर जाना है. तूने कभी भेजा नहीं मुझे आज तक. हमेशा कहती रही छोटा है तू तो छोटा है, तू तो छोटा है. आज तो खुद मामा लेने के लिए आए. अब तो मैं जाऊंगा माँ, मैं जाऊंगा. इतना शब्द जब कन्हैया का यशोदा माँ ने सुना, यशोदा माँ फूट फूट कर रोने लगी और रो रो कर कहते हैं, क्या कन्हैया मुझे छोड़कर जाएगा कान्हा तू? अरे त्या आईला सोडून जाणार कृष्णा तू, ज्या आईची सुरुवात तुझे गाराणे ऐकून होते. अरे माझी पहाट तर तुझ्या गाराण्यापासून सुरू होत होती. अरे मला माहिती होतं प्रत्येक गवडणींच्या घरी जाऊन तू चोरी करते, आणि ते चोरीचे गाराणे घेऊन सर्व गवडणी मला सांगत यायच्या. मला माहिती असून सुद्धा मी एकच म्हणायचं की माझा कृष्ण कधी चोरी करत नाही. असं त्या सर्व गाराण्यांपासून लपवणाऱ्या आईला सोडून जाणार तू कृष्णा? अरे इतना सा था तुझे बात करना तक नहीं आता था, जो मैंने सिखाया. आज तू उस माँ को छोड़कर जाएगा लल्ला, उस माँ को छोड़कर जाएगा कान्हा जिसने तुझे उंगली पकड़कर हाथों को थाम कर चलना सिखाया. उस माँ को छोड़कर जाएगा जिसने तुझे खाना खाना सिखाया, जिसने तुझे बोलना सिखाया, जिसने तुझे चलना सिखाया. कन्हैया तू तो चला जाएगा रे, लेकिन मैं कैसे जिंदा रह पाऊंगी? मैं कैसे जिंदा रह पाऊंगी? क्यों? क्योंकि मैं तो कभी आपके बगैर जिंदा रहना सीखा ही नहीं. अरे सुबह जब उठूं तो तेरा मुख न देखूं तो मुझे अच्छा नहीं लगता कान्हा. मेरा तो दिन तेरा मुख देखने से शुरू होता है. जब से तू पैदा हुआ है ना मेरे लाला, तब से एक भी दिन ऐसा नहीं है जिस दिन मैंने सुबह उठकर तेरा मुख नहीं देखा. कल जब तू चला जाएगा तो मैं किसका मुख देखूंगा रे?
किसके भरोसे में जिंदा रहूंगी। मां का वियोग देखकर कन्हैया जी के भी आंखों में आंसू आ गए आणि जगाचा परमात्मा सुद्धा आपल्या आईला जवळ घेतो आणि सांगतोय, आई तुला एक सांगू, अगं आता 11 वर्ष 55 दिवस झालेत, इथलं अवतार कार्य माझं पूर्ण झालं ग, आता उर्वरित कार्य माझं मथुरेमध्ये आहे आणि मी जर मथुरेत गेलो नाही ना तर माझं अवतार कार्य पूर्ण होणार नाही। आई आई हात जोडतोय ग, मला जाण्याकरता प्रतिबंध करू नको आई, मला जाण्याकरता परवानगी दे। कडकडून मिठी आपल्या लेकराला मारली आणि यशोदा माता म्हणते, कन्हैया जब तूने जाने का मन बना ही लिया है तो तुझे कौन रोक सकता है रे? और मुझे तो आज पता चला कि तू मेरा बेटा नहीं है, मुझे तो आज पता चला, मुझे आज पता चला कि तू मेरा बेटा नहीं, तू तो देवकी माँ का बेटा है। मुझे तो बेटी पैदा हुई थी, लेकिन कब वसुदेव जी आकर अदला बदली करके चले गए, आपको यहाँ रखकर मेरी बेटी को लेकर चले गए, मुझे पता ही नहीं चला। तो मैं तो सो रही थी ना, मुझे आज पता चला कि तू देवकी का बेटा है। मैं जब तेरी माँ हुई नहीं तो तू यहाँ क्यों रहेगा? आज तो तुझे तेरी असली माँ मिलेगी ना। जा कन्हैया जा, मैं नहीं रोकूंगी तुझे। यशोदा मातेचे एवढे शब्द देवाच्या हृदयामध्ये बाणासारखे रुतले। माँ 11 साल 55 दिन तक जिसे अपने सीने से लगा कर रखा, आज एक पल में उसे दूर कर दिया। माँ उस माँ ने तो मुझे जन्म दिया, लेकिन पाल पोस कर तरफ तूने बड़ा किया, और इतिहास साक्षी है। माँ जन्म देने वाली माँ से पालने वाली माँ बड़ी होती है, और तू तो मेरी पालने वाली माँ है। तूने तो मुझे खाना सिखाया, तूने तो मुझे चलना सिखाया, तूने तो मुझे बोलना सिखाया, और मैं आज एक प्रतिज्ञा लेता हूं माँ, इतिहास में जब जब कन्हैया की माँ का जिक्र होगा तो सबसे पहला नाम यशोदा तुम्हारा आएगा, बाद में देवकी माँ का आएगा, क्योंकि मेरी पहली माँ तो तू है। और माँ एक कहूं, आज मैं मेरी असली माँ के पास जा रहा हूं, लेकिन सच कहूं 11 साल 55 दिन तक माँ तूने जितना प्यार मुझे दिया ना, मेरी देवकी माँ चाहकर भी जिंदगी भर मुझे उतना प्यार नहीं दे पाएगी। इतना तो ही तो मेरी असली माँ है। माँ मुझे जाने दो माँ, तो यूं ही रोती रहेगी ना तो मैं जा नहीं पाऊंगा। यशोदा माँ के मुख से एक शब्द नहीं निकल रहा, नुसतं रडतायत महाराज, नुसतं रडताय, घळघळ घळघळ डोळ्यातून अश्रू येत आहेत। बेशुद्ध झाले यशोदा माता, पुन्हा शुद्धीवरती येतय, शुद्धीवर आली की रडतय, रडता रडता बेशुद्ध होतय, पुन्हा शुद्धीवरती। रात्र संपली आणि रात्र संपल्यानंतर पहाट झाली, ब्रह्ममुहूर्ताचा काळ, आणि त्यावेळेला सर्व गवळणींचं महाराज एक ब्रीद होत। सर्व गवळणी ब्रह्ममुहूर्तावरती उठायच्या, स्नान करायच्या, आणि सर्वात आधी यशोदा मातेच्या दारावरती येऊन भगवंताचं दर्शन घ्यायच्या, आणि भगवंताचं दर्शन घेतल्यानंतरच महाराज पुढचं कार्य करायचं। रोजचा नियम आज सुद्धा सर्व गवळणी ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यात, स्नान केलेलं आहे, यशोदा मातेच्या दारावरती आल्यात, आणि दारावरती फुलानं सुसज्जित झालेला तो रथ पाहला, आणि गवळणींच्या अंतःकरणाला मानव धक्काच बसला। आपला देव कुठेतरी जातो वाटतं, आता देव कुठं असेल हे आपल्या आईला विचारावं म्हणून धावत धावत यशोदा मातेच्या महालात येतात। पाहते तर यशोदा माता नुसतं घळघळ घळघळ अश्रू ढाळत आहे, नुसतं केस विस्कटलेले आहे, शरीर बेशुद्ध होऊन पडलेलं आहे।
जवळ आल्यात गवडणी. यशोदेला सचेत केलेलं आहे. विचारलं, मैया. काही बोलत नाही. पुन्हा आवाज दिला, मैया. काही बोलत नाही. पुन्हा आवाज दिला, मैया. हडबडून उठली आणि उठून म्हणतात, कोठाई माझा कृष्ण, कोठाई माझा कृष्ण, कोठे आहे माझा कृष्ण. गौड़ानी विचारतात, माँ वही तो हम आपको पूछने आए हैं, हमारा कन्हैया कहाँ है? हम जब आ रहे थे तो दरवाजे पर हमें दिखा, फूलों से सजाया हुआ है एक रथ खड़ा है, कहां जा रहे हैं हमारे कन्हैया? कहीं ऐसा तो नहीं कि हमारे कान्हा, हमारे भगवान, हमारे पालनहार, हमारे कन्हैया हमें छोड़कर जा रहे हो? गवळणी म्हणतात, यशोदा म्हणतात, अगं गोपिकेंनो, अगं तो आपला नव्हताच ग. आतापर्यंत आपण त्याला आपलं 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 म्हणत गेलो, पण तो आपला नव्हता. आणि ज्याचा होता आज त्याच्याकडे जाणार आहे, त्याला घेण्याकरता मथुरेवरून तो रथ आलेला आहे. तो आज जाणार आपल्याला सोडून. आणि एवढे शब्द गवळणींच्या अंतःकरणाला लागले महाराज. जसं एखाद्याच्या तर्कशातून निघालेला, कमाणीतून निघालेला बाण समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणात घुसून जेवढी वेदना व्हावी तेवढी वेदना आज यशोदा मातेचे शब्द ज्या वेळेला ऐकले त्यावेळेला दुःख झाले. आणि सर्व गवळणी रडायला लागल्या. यशोदेला म्हणतात, काय तो देव आम्हाला सोडून जाणार? असा कसा जातो तो देव आम्हाला सोडून? अरे असं सोडूनच जायचं होतं तर कशाला आम्हाला प्रेम करणं शिकवलं त्याने? कशाला आमच्या बरोबर रासलीला केली? अरे काली या सर्पाच्या द्वारे आम्ही मरणार होतो. 12 गाव अग्नी लागला तेव्हा आम्ही मरणार होतो. इंद्र कोपित होऊन पाऊस पाडत होता त्यावेळेला आम्ही मरणार होतो. कशाला सांभाळलं आम्हाला? मोठमोठे राक्षस आम्हाला मारण्याकरता आले, त्यापासून आम्हाला सांभाळलं. आणि आता आम्ही जगायला लागलो, त्यावरती प्रेम करायला लागलो, त्याला ओळखायला लागलो. आम्हाला सोडून जाणार आहे तो? नाही जाऊ देणार आम्ही त्याला. कुठे आहे तो? एवढ्यात पहाट झालेली आणि परमात्मा आज भरजरीचे वस्त्र परिधान करून, आतापर्यंत भगवंतानी पायात चप्पल घातली नव्हती, पण आज पहिल्यांदा चप्पल घालून आणि तयार होऊन ज्या वेळेला राजवाड्यामध्ये येतात आणि रोज जसा असायचा त्याच्या व्यतिरिक्त भगवंताचा शृंगार पाहला आणि सर्व गवळणींना वाटलंय की आता हा देव आपल्याला सोडून जाणार. सर्व गवळणी देवाच्या पायामध्ये पडल्या, झोपी गेल्यात आणि झोपून हा पाय पकडून म्हणतात, कान्हा कान्हा कहाँ जा रहे हो कन्हैया? कन्हैया हम आपके बिना मोल की दासी है कन्हैया, हमें छोड़कर मत जाओ कन्हैया. यदि आप चले जाओगे तो हम जिंदा नहीं रह पाएंगे. हम किसे देखने आएंगे? हमारा तो दिन भी आप हो, रात भी आप हो, हमारी की सांसें भी आप हो, हमारा तो पूरा जीवन आप हो. आप चले जाओगे तो हम किसके सहारे जी पाएंगे कन्हैया? मत जाओ ना हमें छोड़कर कन्हैया, मत जाओ ना हमें छोड़कर. देवाला वाटलं मी जर या गवळणींचं दुःख पाहिलं ना तर मला जाता येणार नाही. गवळणींना काहीच उत्तर न देता अक्रूरजीला म्हणतात, मामा चला लवकर. परमात्मा पुढे चालतोय, मागे बलरामजी आहे रथामध्ये, अक्रूरजी बसलेले आहेत. रथात परमात्मा चढले. अक्रूराला सांगतात, अक्रूरजी, अक्रूरा वेगी हाँ कर रथा से, जल्दी चलो अक्रूरजी. यदि मैंने इन गोपियों का विरह देख लिया ना तो मैं जिंदगी भर कभी नहीं आ पाऊंगा. फिर जल्दी चलो. रथ चालायला लागला. गवळणी पटा पटा धावत निघाल्या आणि रथाच्या पुढे सर्व एका पुढे एक रस्त्यामध्ये झोपून गेलेले आहेत. कन्हैया, यदि तुझे जाना है ना तो तू तब तक नहीं जा सकता जब तक इस शरीर में अंतिम सांस है. आमच्या अंगावरून रथ घेऊन जा देवा.
कारण आम्ही तुझ्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. तू गेल्यानंतर आम्ही कशा करता जगायचं, कोणा करता जगायचं, का राहायचं? आमच्या अंगावरून घेऊन जा देवा रथ. आणि मग जगाचा परमात्मा रथातून खाली उतरतो, सर्व गवळणींना जवळ बोलावतो आणि सर्व गोपियांना म्हणतोय, अरे तुम्ही असा प्रतिबंध मला करू नका ना. माझं पुढचं अवतार कार्य मथुरेमध्ये मला जाऊ द्या. मी जर इथे राहिलो तर माझं पुढचं अवतार कार्य होणार नाही, मला जाऊ द्या. देवा, अरे तुझं अवतार कार्य होतं आधी, तर आम्हाला आधीच का नाही सांगितलं? अरे रासलीला करून जीव शिवाचं एकीकरण करून घेतलंय. आता तू आणि आम्ही भिन्न नाही, मग आमच्यापासून तू दूर गेल्यानंतर आम्ही कोणाकडे बघायचं? अरे तुझ्याकडे बघितल्याशिवाय आम्ही आमचा दिवस सुद्धा सुरू करत नाही. तू गेल्यानंतर आम्ही कसं राहायचं? तुझ्याशिवाय तर आम्हाला एक सास सुद्धा येत नाही. देव म्हणतात, आता जर या गवळणींना मी खरं सांगितलंय तर या गवळणी मला कधीच जाऊ देणार नाही. म्हणून देव या ठिकाणी थोडं खोटंही बोलतोय. गोपियो, मुझे आप आज जाने दो, मुझे प्रतिबंधित ना करो. परसों आगच्छामि, मैं सत्य कहता हूं, मैं परसों लौट के आ जाऊंगा. आज जाऊंगा, कल रहूंगा, परसों लौट के आ जाऊंगा. मुझ पर विश्वास करो. 2 दिन के लिए मुझे जाने दो, मैं परसों लौट के आ जाऊंगा. परसों आगच्छामि. सर्व गवळणी म्हणतात, देखो कन्हैया, तो बड़ा झूठ बोलता है, तो बड़ा झूठा है. सच में तो आ जाएगा ना परसों लौट के? हाँ, आप मुझ पर विश्वास करो, मैं परसों लौट के आ जाऊंगा. परसों आगच्छामि. आना जरूर, हम आपके बगैर रह नहीं पाएंगे. पता नहीं ये 2 दिन 2 युगों के समान बीतेंगे. कन्हैया जरूर आना, हम इंतजार करेंगे. बोले हाँ, मैं जरूर आऊंगा. आणि मग रथामध्ये भगवान बसलेले, रथ पुढे चालायला लागला. पण ज्या माऊलीनी 11 वर्ष 55 दिवस पर्यंत ज्या मुलाला आपल्या छातीशी लावून वाढवलं असेल, त्या आईची काय अवस्था असेल आता? देव रथात बसून रथ पुढे चालत आहे, पण आपल्या राजवाड्याचा खांब धरून यशोदा माता पटापटा आपलं डोकं त्या राजवाड्याच्या खांबावरती मारून रडत आहे. आणि हे सर्व दृश्य भगवंतांनी पाहला. ताडकन घेतली, रथातून धावत गेले आणि आई लेकराला कवटाळत तसं छोट्याशा कन्हैयाने आपल्या यशोदा मातेला आपल्या हृदयामध्ये घेतलेलं आहे. आणि आईला म्हणते, माँ क्यों रो रही हो? आई एवढं का वाईट वाटून घेता? आई रडू नको, आई रडू नको. मी सांगितलं गोपिकांना, परसों आगच्छामि, मैं परसों लौट के आ जाऊंगा. परवा येणार आहे मी परत. रडू नको आई रडू नको. यशोदा मातेचे उद्गार आहे. अरे एवढूसा होता रे देवा, तुला बोलता सुद्धा येत नव्हतं रे, पण त्यावेळेला मी तुला बोलणं शिकवलं. आज तो एवढा मोठा झाला, माझ्याशी खोटं बोलायला लागला. अरे तुला काय वाटलं मी ती गवळण आहे? मला काय, तुला काय वाटलं मी या गोकुळामधली वृंदावनामधली तुझ्यासोबत राहत आणि तुला ऐकणारी काय गोपिका आहे असं वाटलं? अरे मी तुझी आई आहे. मला माहिती आहे कृष्णा, अरे तो आज गेल्यानंतर परत कधीच वापस येणार नाही, मला माहिती आहे. देव म्हणतात, नहीं गाई माँ, मैं परसों आ जाऊंगा. माँ तुझे पता है मैं इस दुनिया में सबसे ज्यादा प्रेम किस पर करता हूँ? किस पर कन्हैया? मेरी बंसी पर. मैं मेरे बंसी पर बहुत प्रेम करता हूँ माँ. और वो जो बरसाने की ग्वालन है ना राधा, वो हमेशा मेरी बंसी के पीछे पड़ी रहती है माँ. ये बंसी मैं आज तुझे देकर जा रहा हूं. मेरी बंसी को संभाल के रखना माँ. वो बरसाने की राधिका है ना, वो बड़ी चोर है, हमेशा मेरी बंसी के पीछे पड़ी रहती है. मैं तुझे सौंप के जा रहा हूं माँ. मैं परसों लौट के आऊंगा.
तब तक मेरी बंसी संभाल के रखना मां, मैं परसों तुम्हें अपनी बंसी मांगूंगा। यशोदा मातेच्या हातात ते बासरी दिली आणि देव आपल्या आईला रडत सोडून निघून जातात का? आता एक क्षणाचा जरी विलंब केला ना तरी मी माझ्या आईला कधी सोडू शकणार नाही, म्हणून आता निघायला हवं। म्हणून परमात्मा रडता रडताच आपल्या आईला तशाच अवस्थेत सोडतात, निघून जातात। यशोदा माता बेशुद्ध होते, पुन्हा शुद्धीवरती येते, रथामध्ये बसलेत आणि रथ पुढे निघाला। रथ पुढे पुढे चालतोय। गोकुळातल्या सर्व गवळणी, वृंदावनातल्या सर्व गवळणी भगवंताच्या मागे 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 चालतात। कुठपर्यंत? जोपर्यंत मथुरेची सीमा लागत नाही तोपर्यंत रथाच्या मागे 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 चालतायत। रथ मथुरेच्या सीमेत प्रवेश करतोय, गवळणी वृंदावनाच्या सीमेतच थांबतात आणि आपल्या वृंदावनाच्या सीमेतून देवाला आवाज देतात, कन्हैया जल्दी आना, जल्दी आना, जल्दी आना। आणि सर्व गवळणींचे उद्गार आहे भगवंता करता, जा रहे हो तो जाओ कन्हैया, जा रहे हो तो जाओ कन्हैया, लेकिन इतना रहम करते जाओ कि दिल तो पहले ही तुम ले चुके थे, दिल तो पहले ही तुम ले चुके थे, अब तो प्राणों को भी लेते जाओ, साथ प्राणों को भी लेते जाओ। दूर जात असणाऱ्या देवाला आवाज देतात गवळणी कि प्रेम के विरहा में मिल गए हो अगर, प्रेम के विरहा में मिल गए हो अगर, उम्र भर साथ देने का वादा करो, जा आ गए हो तो जाने की जिद ना करो, आ गए हो तो जाने की जिद ना करो, जा रहे हो तो आने का वादा करो, जा रहे हो तो आने का वादा करो। कैसे दीदार कर पाएंगे हम, कैसे दीदार कर पाएंगे हम, यूं न हमको तो तड़पा के जाओ, साथ प्राणों को भी लेते जाओ। सभी गोपियां भगवान को कहती, कन्हैया तुम्हारे बगैर हम कैसे जिंदा रह पाएंगे, आज हमको छोड़कर जा रहे हो, फिर कब मिलोगे, आज जाओगे जो छोड़कर, आज जाओगे जो छोड़कर, क्या न आओगे फिर लौट कर, क्या न आओगे फिर लौट कर, आज हमसे नजर फेर कर, आज हमसे नजर फेर कर, जाते जाते न हमको रुलाओ, साथ प्राणों को भी लेते जाओ। और गोपियां ऐसा विलाप कर रही थी। रथ बहुत दूर निकल गया, इतनी दूर आज रथ की भुजा, रथ की ध्वजा भी गोपियों को दिखना बंद हो गई। तो सभी गोपियां कहने लगी कि रुखसत हुए तो आंख मिला कर नहीं गए,
कि रुखसत हुए तो, रुखसत माने होता है विदा, कि रुखसत हुए तो आंख मिला कर नहीं गए, वो क्यों गए ये भी बता कर नहीं गए, वो क्यों गए ये भी बता कर नहीं गए। रहने न दिया उन्होंने किसी काम का हमें, रहने न दिया उन्होंने किसी काम का हमें, और खाक में भी हमको मिला कर नहीं गए, और खाक में भी हमको मिला कर नहीं गए। हे कन्हैया, जब गए तो अच्छे से देख कर नहीं गए, आंखों में आंखें डाल कर नहीं गए, कुछ बात करके ना गए। अभी तो देखा था आपको, जी भर के देख भी नहीं पाए। कौन कहते हैं? गोपिया। क्या सच में भगवान को देखा नहीं था? देखा था, लेकिन 11 साल 55 दिन तक हर दिन सुबह गोपिया भगवान को देखती थी। लेकिन आज सभी गोपिया भगवान को कहते हैं बिरह में, क्या? न जी भर के देखा ना कुछ बात की, न जी भर के देखा न कुछ बात की, बड़ी आरज़ू थी मुलाकात की, बड़ी आरज़ू थी मुलाकात की। न जी भर के देखा न कुछ बात की, न जी भर के देखा न कुछ बात की, बड़ी आरज़ू थी मुलाकात की, बड़ी आरज़ू थी मुलाकात की। तो करो दृष्टि अब तो प्रभु करुणा की, करो दृष्टि अब तो प्रभु करुणा की, बड़ी आरज़ू थी मुलाकात की, ओ बड़ी आरज़ू थी मुलाकात की। ब्रज में व्याकुल थी भारी, सभी गोपिया में व्याकुल थी भारी, सभी गोपिया ब्रज में व्याकुल थी भारी, सभी गोपिया ब्रज में व्याकुल थी भारी। कहा दिन बिताया कहा रात की, कहा दिन बिताया कहा रात की, बड़ी आरज़ू थी मुलाकात की, ओ बड़ी आरज़ू थी मुलाकात की। ना जी भर के देखा ना कुछ बात की, ना जी भर के देखा ना कुछ बात की, बड़ी आरज़ू थी मुलाकात की, ओ बड़ी आरज़ू थी मुलाकात की।
चले आओ अब तक वो प्यारे कन्हैया। अभी तो गए हो कन्हैया, देखो कन्हैया को जाके 2 मिनट भी नहीं हुए, लेकिन गोपियों का विरह देखो प्यारे। 2 क्षण भी भगवान के विरह में अभी सहन नहीं हो पा रहा है। कल्पना करो उन गोपियों ने पूरी जिंदगी भगवान के बगैर कैसे निकाले होगी। आज 2 मिनट हुए भगवान को जाके, कन्हैया रो रो कर भगवान को कहते हैं सभी गोपियां, हे कन्हैया चले आओ अब तो वो प्यारे कन्हैया। चले आओ अब तो वो प्यारे कन्हैया। ये सोनी है कुंजन और व्याकुल है गैया। ये सोनी है गुंजन और व्याकुल गैया। ये सोनी है कुंजन और व्याकुल है गैया। सोनी है और व्याकुल गैया। सुना दो ये ने अब तो धुन मुरली के। सुना दो ये ने अब तो धुन मुरली की। बड़ी आरज़ू थी मुलाकात की, ओ बड़ी आरज़ू थी मुलाकात की। न जी भर के देखा न कुछ बात की, ना जी भर के देखा ना कुछ बात की। बड़ी आरज़ू थी मुलाकात की, ओ बड़ी आरज़ू थी मुलाकात की। तेरा मुस्कुराना भला कैसे भूले। कन्हैया अभी तो गया हो, हम आपको भूल नहीं पा रहे कन्हैया। तुम्हारा वो माखन चोरी करना, तुम्हारा ग्वाल बालों के साथ खेल खेलना, तुम्हारा सभी गैयाओं को चराने के लिए जाना, हमारे घर आना, मटकी फोड़ना, सब दही दूध बिखेर देना, कैसे भूल सकते हैं। और जब हम तुम्हें मारने के लिए दौड़ते थे कन्हैया, बड़े प्यार से मंद मंद मुस्कान देते थे, और तेरे मुस्कान देखकर हम अपनी जगह पर खड़े हो जाते थे। उस मुस्कान को हम कैसे भूल सकते हैं रे कन्हैया। गोपिया कन्हैया की याद में कहती है, तेरा मुस्कुराना भला कैसे भूले। 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 वो कदमन की छैया वो सावन के झूले। वो कदमन की छैया वो सावन के झूले। वो कदमन की छैया वो सावन के झूले। वो कदमन की छैया वो सावन। और तुम्हारे जाने के बाद न कोयल की कोहो कोहो न पपीहे के पी। न कोयल की कोहो कोहो न पपीहे के पी। बड़ी आरज़ू थी मुलाकात की, और बड़ी आरज़ू थी मुलाकात की। न जी भर के देखा न कुछ बात की। न जी भर के देखा न कुछ बात की। बड़ी आरज़ू थी मुलाकात की। बड़ी आरज़ू थी मुलाकात की। ओ बड़ी आरज़ू थी मुलाकात की। बड़ी आरज़ू थी मुलाकात की।
आरज़ू थी, मन भर हम आपको देख भी ना सके। गोपिया कहती है तमन्ना यही थी कि आएंगे मोहन। ऐसा लगता था ठाकुर हमसे थोड़ा सा दूर जाएंगे, मजाक करेंगे और लौट के आएंगे, ऐसी तमन्ना थी। और जब वो आएंगे तो हम अपना तन मन सब उन पे वारने के लिए तैयार थे, लेकिन क्या हुआ? तमन्ना यही थी कि आएंगे मोहन, मैं वारूंगी उन पे ये तन मन ये जीवन। हाय मेरा कैसा ये बिगड़ा नसीब, हाय मेरा कैसा ये बिगड़ा नसीब। बड़ी आरज़ू थी मुलाकात की, न जी भर के देखा न कुछ बात की। बड़ी आरज़ू मुलाकात की। तो सभी गोपियां रोते रोते उसी वृंदावन में निवास करती है। भगवान के पीछे 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 जो गोपियां वृंदावन तक आई थी, मथुरा की सीमा तक आई थी, लौटकर कभी वापस मथुरा वृंदावन नहीं गई, वहीं पे विराजमान। जब जब कन्हैया आएंगे तो उनको लेकर हम घर जाएंगे, इसी आस से वह गोपियां वहीं पर विश्राम करती है। इकडे भगवंताला अक्रूरजी भगवंताला घेऊन निघालेत। यमुनामाईमध्ये काही अस्त्रशस्त्र लपवून ठेवले होते। अक्रूरजीने ज्या ठिकाणी भगवंताचं दर्शन अक्रूरजीला झालेलं आहे, मथुरा में प्रवेश भगवान का अक्रूरजी ने अतिथि निवास में भगवान का बसेरा किया है। भगवान मुकाम करते हैं। दूसरा दिन उदित हुआ। पीछे पीछे कुछ गोपाल और नंद बाबा भी आए थे। सुबह हुई, भगवान ने स्नान करी और स्नान करने के बाद नंद बाबा के चरणों में लेटकर दर्शन किया है भगवान ने और कहने लगे, पिताजी मुझे नगर देखना है, जाओ? बोले नहीं कन्हैया, जाना नहीं। नहीं मुझे नगर देखना है। नहीं कान्हा, जाना नहीं, ये दुश्मन का गांव है, ये तेरा गोकुल नहीं, ये तेरा वृंदावन नहीं। नहीं नहीं पिताजी, मुझे नगर देखने जाना है। मैं नहीं कहा ना तुझे, नहीं जाना। नहीं पिताजी, मुझे नगर देखना जाना है। छोटा बच्चा यदि कोई जिद पकड़ ले तो उसे वो चाहिए। नंद बाबा ने कहा, तू कहां समझने वाला है, ठीक है जा, लेकिन सीधे सीधे जाना, सीधे सीधे आना। बोले ठीक है पिताजी, मैं सीधे सीधे जाऊंगा, सीधे सीधे वापस आऊंगा, लेकिन बीच में कोई दीवार आ गई तो? बोले कन्हैया तू सुधरने वाला नहीं है, ये मजाक की बात नहीं, ये दुश्मन का गांव है, यहाँ गोपियां नहीं है जो तुझे मारेगी नहीं, ये दुश्मन का गांव है। सीधे सीधे जाना, सीधे रास्ते से वापस आना, किसी दुकान में नहीं जाना, गया तो कोई वस्तु खरीदी नहीं करना। बोले महाराज हमें खरीदना तो आता ही नहीं, हमको तो चुराना आता है। नंद बाबा कहते, कन्हैया तू सुधरेगा नहीं, ये दुश्मन का गांव है, या हल्ला गुल्ला नहीं करना। बोले पिताजी चिंता नहीं करना, मैं अब बड़ा हो चुका हूं, मैं कुछ नहीं करूंगा, जाओ। बोले हाँ जाओ, ग्वाल वालों को लेके जाओ। और सभी ग्वाल वालों के साथ भगवान निकले।
आता मथुरेतल्या सर्व गवडणी घराच्या छज्जेवरती बाल्कनीमध्ये उभ्या झाल्यात. बाल्कनी असतं ना, त्या बाल्कनीमध्ये उभ्या झाल्यात आणि एकमेकीला परिचय करून देतात. अगं ते जे सावळा वर्णाचं दिसतंय ना, अगं ते यशोदेचा मुलगा. दुसरं पण ते, अगं नाही, अगं ते लहानपणी देवकीचा मुलगा आहे, लहानपणीच त्याला तिकडं नेऊन ठेवलं, आता कंसाला मारण्याकरता ते इथं आलं. एक म्हणताय अगं मी तर असं ऐकलं की कंसानेच यांना मारण्याकरता इथं बोलावलं. चौथी म्हणायला लागली. आता बाया म्हणावं घ्या राव, त्यांचं चालूच असतं. चौथी म्हणायला लागली, काय बोलतो तू, कंस या मुलाला मारणार? अगं किती कोमळ बाळ आहे, किती सुंदर मुलगा आहे, याला कंस मारणार? दोन्ही हात जोडले. संतोषी माता, महिला मंडळींची फेवरेट, संतोषी माता, आम्ही 16 शुक्रवार केलं असेल त्याचं पुण्य या देवाला दे, या मुलाला दे, पण याची रक्षा कर. संतोषी माता असते ना, तुम्ही करता का नाही 16 शुक्रवार वगैरे? कुठून आली ते कुठून नाही. त्या दिवशी उपवास असतो. उपवासाला काहीच चालत नाही, पण फुटाने चालतं. संतोषी माता, फुटाने खाजा, तुम्ही घेजा ना आम्हालाही देजा. आटपाट नगर होतं, तिथं एक राजा राहत होता. त्या नगरालाही नाव नाही, राजालाही नाव नाही. कुठून कथा काढली, कोण्या शास्त्रात आहे तेच मला कळत नाही. असो, करायला पाहिजे, पण महिला मंडळ खूप भाविक असतात. यांना 7 दिवसामध्ये 8 उपवास असतात. या मंडळींनी एकही दिवस नाही सोडला. प्रत्येक दिवशी काही ना काही उपवास असतात. आता इकडून तिकडून रविवारची सुट्टी होती, तो तरी राहू द्यायला पाहिजे होता की नाही? आता चालू असेल ना पाऊस, तोही घेतला करून. तुम्ही कोणीच दिवस सोडू नका. तुम्ही इकडे चक्कर येऊन पडतात तरी उपवास करतात. उपवास करू नये असं मी म्हणत नाही, पण सर्वात मोठा धर्म आहे शरीराची रक्षा करणं. देवानी शरीर दिलं, त्याला चांगलं ठेवायचं. देव आपले मायबाप आहे, आणि कोण्या लेकराला वाटतं हो आपला मुलगा उपवाशी राहायला पाहिजे, त्याच्या शरीराला त्रास झाला पाहिजे? वाटतं का तुम्हाला? वाटतं? शरीराला त्रास देऊन करायचं नाही. करायचंच आहे तर एक एकादशी करा ना. एकादशी केलं की सर्वच दिवस येतात. तुम्ही बघा, 2 एकादशा सोमवारला, 2 मंगळवारला, 2 बुधवारला, 2 गुरुवारला. बघा तुम्ही कॅलेंडर मध्ये जाऊन, येतं की नाही पूर्ण दिवस? पूर्णच उपवास घडतंय. बरं, तुम्ही करता तर करता, पण तुमचा तो उपवास देवाला मान्य आहे का हे तरी माहिती पाहिजे. नाहीतर काही काही उपवास करतात आणि आरत्या म्हणतात. इतक्या आरत्या बाबा 1 तास आरतीला लागतो त्यांना. आणि इतक्या चांगल्या आरत्या म्हणतात ना. मी तर एका ठिकाणी आरती ऐकली, मला वाटलं मी एखाद्या कोरड्या विहिरीतच जीव द्यावं का काय. तुमच्याकडे आहे का नाही आरती ते माहिती नाही, पण मी एका ठिकाणी गेलो कार्यक्रमाला, आणि ती मावशी 16 शुक्रवाराचं तिची आरती झाली. मैं तो आरती उतारू रे, संतोषी माता की जय जय, संतोषी माता जय जय. ती आरती झाली. त्याच्यानंतर दुसरी आरती म्हटली. आता ते सहसा बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातात. इकडे म्हणतात की नाही काय माहिती. ओ वाळा माझ्या म्हणतात का इकडे? हो म्हणा, नाही तर नाहीतरी म्हणतात ना. तिची मी ती आरती ऐकली बरं का, आणि आरती ऐकून तर मला कोरडी विहीरच पावासं वाटतं. ती आरती कशी होते म्हणून दाखवतो मी. तिने जशी म्हटली तशी म्हणून दाखवतो. ओ वाळा माझ्या सदुराना सदुराना. मी विचारच केला, हा सदुराना कोण? अजून उत्तर नाही भेटलं मला. सदुराना इतकी चांगली आरती स्वरामध्ये हो. ओ वाळा माझ्या सदुराना सदुराना, पाचा इतर पाचा इतर पाचा. कायच्या इतर पाचा? एवढ्यावर नाही थांबली, ते पुढेही म्हणलं तिनं.
निराकार वस्तू, निराकार वस्तू कैसी आकारा आली, इथपर्यंत बरं होतं. पुढं म्हटली आकारा आली, त्याच्या पुढे तर त्याच्यापेक्षा भयानक. सर्वागटी फक माझी सद्गुरु मा. अशी आहे का ती आरती? अशीच आहे ना? अरे आम्ही भक्ती करतोय, ती भक्ती देवाला मान्य आहे का? येत नसेल तर म्हणू नये ना. नसल येत तर म्हणू नये. जे येते तेवढंच म्हणायला पाहिजे. बरेच लोक म्हणतात महाराज आमचा भाव आहे. अरे पण भाव असा? काही लोक महाराज, आता काही दिवसाआधीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. एकाला सांगितलंय महाराज अहो म्हटलं एकादशी करत जा, एकादशीला जेवण करू नये, एकादशीला अन्न वर्जत असतं, एकादशी करू नये, माळ घालत जा. ते म्हटले महाराज आम्ही मनाची माळ घातली, म्हणे मनाची. म्हटलं कपडे मनाचे घाल ना मग. आमची भक्ती देवाला मान्य होतं का? नसल येत तर एखाद्या चांगल्या व्यक्तीला विचारायचं, एखाद्या साधूला विचारायचं, एखाद्या कीर्तनकाराला विचारायचं, एखाद्याकडून ते व्यवस्थित लिहून घ्यायचं. ती आरती अशी आहे, ओवाळ्या ओवाळ्या माझ्या सद्गुरु रण किंवा सावळ्या राया पाचाही तत्वाच्या, पृथ्वीतील वायू आकाश आणि जल या पाचही तत्वाच्या ज्योती लावल्या ध्याना. ज्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, असं निराकार वस्तू कैसी आकारा आली. सर्वागटी व्यापक माझी सद्गुरु बावली. तोया सांदे बातर कोठड्या काया रंचली, अरे काया रंचली. नवखिडक्याचा डोल, काही ठिकाणी म्हणतात नवखिडक्याचा जोड आत मूर्त बसवली, असं ती एक अर्थ आहे. महाराज आपण म्हणून आपली भक्ती हे देवाला मान्य आहे का? आपलं कुठं चुकतंय लक्ष करायला पाहिजे आपण महाराज. म्हणून करा. तुम्हाला नाही म्हणणार मी बाबा, तुम्ही शुक्रवारही करा, मंगळवारही करा, बुधवारही करा, जे वाटतं ते करा. पण घराच्या छज्जेवरती बाल्कनीमध्ये सर्व गवळणी उभ्या आहेत आणि त्या गवळणी देवाला विनंती करतात, देवीला विनंती करतात, महाराज आम्ही जर काही पुण्य केलं असेल तर या बालकाला प्रदान करो आणि तो देव या बालकांचं रक्षण करो. हातामध्ये पुष्प घेतलेले आहेत आणि त्या पुष्पाचा वर्षाव भगवंतावरती होतोय. भगवंताच्या मागे मागे काही फाटक्या कपड्याचे गोपाळ चाललेले आहेत आणि त्या फाटक्या कपड्याच्या गोपाळांच्या अंगावर ज्या वेळेला पुष्प वर्षाव व्हायला लागला त्यावेळेला ते गोपाळ लाजून म्हणतात, देवा असं जर स्वागत आमचं मथुरेत होतं असं आधी सांगितलं असतं तर आम्ही नाही का चांगल्या शेरवाण्या, चांगले कपडे घालून आलो असतो ना. असं कपडे पाहिजे का तुम्हाला? हो चला. यमुनेच्या किनाऱ्यावरती आले. त्या ठिकाणी एक कंसाचा धोबी कपडे धुत होता. त्याला म्हटलं मामा, आता मामाच्या गावचे सर्व मामा कंस माझा मामा आहे आणि आम्हाला त्यांनी विशेष अतिथी म्हणून बोलावलेला आहे, हे माझे मित्र आहे, यांना कपडे द्या. आता तो दुष्ट होता, तो म्हणायला लागला माहितीये कशा करता बोलावलं, आम्हाला माहितीये तुम्ही लेकाच्या गवारी जातीचे आले, कुठले राजाचे कपडे पाहिजे तुम्हाला वगैरे वगैरे. नको त्या शब्दामध्ये अपमान केला. एक छोटासा गोपाळ होता, ते म्हणायला लागलं, देवा अरे हे काही जास्त नाही बोलत करे, बघ बरे आला. आणि देवानी जोरात असा दोन्ही हाताचा एक बुक्का केला, जोरात मारला. एका बुक्क्यामध्ये गोविंदाय नमो नमः. त्या ठिकाणी त्याचा वध केला. त्याला म्हणतात, बघा आता तुम्हाला जे जे कपडे इथं आवडल ना ते घालून घ्या. आता राजाचे कपडे महाराज ज्याला जे आवडत होते त्या चांगल्या बंगाल्या मोठमोठ्या सुंदर शेरवाण्या घातल्यात एका गोपाळाने. आता ते गोपाळ होते 3-3 फुटाचे
गोपाळ होते 3-3 फुटाचे आणि कंस होता 6 फुटाचा. गोपाळ सिंगल हड्डीचे आणि कंस बलाढ्य पैलवान. आता पैलवानाचे कपडे 3 फुटाच्या गोपाळांनी घातलेत, कसे दिसत असेल? रस्ता झाडायची गरजच पडली नाही, आपोआपच झाडत चालला रस्ता कपड्यांनी. मग तर त्याच्याही पेक्षा लाज वाटायला लागले. म्हणले देवा काय, अरे कपडे मिळाले पण थोडस फिटिंग मध्ये राहिले असतं तर बरं झालं असतं. असं फिटिंग मध्ये, चला टेलर कडे. आणि एक दर्जी होता, त्या टेलर कडे जातात, कपडे फिटिंग करतात आणि मग महाराज राजाचे कपडे मुलांनी घातलेत. त्यावेळेला गोपाळ म्हणायला लागले, देवा राजा झाल्यासारखंच वाटतं रे आम्हाला. मग आता फक्त एक फुलाची माळ पाहिजे होती. माळ पाहिजे, चला. सुदामा नावाच्या मालीच्या घरी आलेत आणि त्या माळाने सुंदर सुंदर पुष्पाच्या माळा घातलेल्या आहेत आणि देवानी गोपाळांनी सर्वांनी पुष्पमाळ घातलीत. तिथून निघालेत पुढे. आता थोडस अत्तर राहिलं असतं, चंदन राहिलं असतं तर बरं झालं असतं. पुढे कुब्जा नावाची दासी आली, त्याच्याकडून भगवंतानी चंदनाचा लेप लावला. तिचं जे ते 3 ठिकाणी वाकलेली होती तिला सरळ केलं, सुंदर केलं. कुब्जेनी हात जोडलेत, महाराज माझ्यावर कृपा केली तसं आता माझ्या घराला सुद्धा कृतार्थ करा, घरी चला. देव म्हणतात सध्या येणार नाही पण आल्याशिवाय राहणार नाही, आधी मला काही कार्य करायचे ते मला कार्य पूर्ण करू द्या. तिथून भगवान यज्ञशाळेमध्ये येतो. त्या ठिकाणी प्रदर्शना करता धनुष्य यज्ञ ठेवलेला आहे. अक्रूरजीला विचारतात, मामा मी याला हात लावू का? म्हटले लाव ना. हात लावला. मामा याला उचलून बघू का? आता ते शंकराचं धनुष्य होतं, हजारो हत्तींनी ओढत आणलेलं होतं. आणि देव म्हणतो उचलून बघू का? अक्रूरजी म्हणतात, अरे अरे तुझ्यानं उचलणार नाही बाबा, राहू दे ते, राहू दे. मामा एकदा उचलून बघू द्या ना. अरे नाही उचलणार रे बाबा ते, एकदा उचलून बघू द्या ना. ठीक आहे उचलून बघ. देवानी महाराज एका हाताने ते धनुष्य असं घेतलंय, जसं लहानचं लेकरू एखादा काडीचा धनुष्य उचलतं तसं ते उचललं. हातामध्ये प्रत्यंचा घेतली जी दोरी असते ते, आणि ते बांधायला लागले. बांधणार एवढ्या ते धनुष्य मधातून तुटलं आणि कडकडाट आवाज झाला आणि तो आवाज कंसाला ऐकायला गेला. कंस हादरला. लगेच सेवक आले, महाराज 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 काय झालं? अहो तुम्ही प्रदर्शना करता जो यज्ञात धनुर्यज्ञ ठेवलेला आहे, जो धनुष्य ठेवलेला होता तो कृष्णाने तोडलेला आहे. काय काय बोलता? एवढ्यामध्ये दुसरा सेवक धावत आला. महाराज 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 काय तुम्ही ज्या कवलिया पीठ नावाच्या हत्तीला दारू पाजून कृष्णावरती सोडला ना, राम बलरामाने त्या हत्तीचा सुद्धा वध केलेला आहे. मग उठून उभा झाला कंस, धावत सुटला यज्ञशाळेकडे, उंच आसनावरती बसला, आवाज दिला, अरे चाणूर अनिर मुष्टिक कहां है, जल्दी आ जल्दी आ. आणि समोर चाणूर आणि मुष्टिक उभे झाले. अभी देखना ये छोटा सा कनवा कृष्ण आएगा, जैसे ही आए सबको मार डालो उनको. एवढ्यामध्ये दोन्ही हत्तीचे 2 दात तोडून दोघही जण खांद्यावरती घेऊन कृष्ण बलराम रंगशाळेमध्ये येतात. एकच देव आहे. जसा मेंढऱ्यांच्या झुंडामध्ये एखाद्या सिंहाने प्रवेश कराव असे देव आपली छाती बाहेर काढून ताणून प्रवेश करतात. एकच देव आहे, पण एकच देव कित्येक लोकांना वेगवेगळा दिसायला लागला. एकच देव पण पैलवानांना बलशाली दिसायला लागला, स्त्रियांना स्वयं कामदेवासारखा दिसायला लागला, गवळणींना स्नेही रूपासारखा दिसायला लागला, वृद्ध स्त्रियांना लहान मुलासारखा दिसायला लागला, कंसाला साक्षात मृत्यूसारखा दिसायला लागला, अज्ञानी लोकांना सामान्य बालकासारखा दिसायला लागला, योगी लोकांना परमतत्वासारखा दिसायला लागला, भक्ताला भगवंतासारखा दिसायला लागला आणि योग्याला परमतत्वासारखा दिसायला लागला. एकच देव पण एवढ्याला वेगवेगळा का दिसला? याचं कारण आहे, ज्या की रही भावना जैसी प्रभू देखई मूर्त तीन तैसी. ज्याची जशी भावना देव त्याला तसा. आखाड्यामध्ये चांदूर मुष्टिक आलेले आहेत, धावून गेले कृष्ण बलरामावरती.
भगवंतानी बलरामानी चांदोर मुष्टिकासोबत मल्लयुद्ध आरंभ केलं. दोघांनीही चांदोर मुष्टिकाला दोन्ही हातांनी असं वर धरले, गर 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 फिरवलं, जोरात आपटलं. तो चांदोर मुष्टिकाचा चांदोर मुष्टिक गतप्राण झालेले आहेत. एका क्षणात देव त्या ठिकाणून धावत धावत उंच असणार बसणाऱ्या कंसापर्यंत येतात आणि कंसाचे केस पकडलेत महाराज. ओढायला लागले. कंस ओरडतो, कृष्णा केस सोड, अरे त्रास होतय, केस सोड, त्रास होतय, केस सोड, त्रास होतय. देव म्हणतात, आता कळलं तुला केस ओढल्यावर त्रास होतय? आधी कळलं असतं तर माझ्या आईचे केस नसते ओढले तू. आणि म्हणून महाराज दोन्ही हाताने कंसाला असं वर घेतलं, गर 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 फिरवलं, जोरात फेकून दिलेला आहे. कंस मधात येऊन पडला. धावत धावत भगवान कृष्णाजी जवळ येतात, कंसाच्या छात्यावरती बसतात, दोन्ही हाताचा असा बुक्का केला आणि जोरात मारला. एका बुक्क्यात कंस गोविंदाय नमो नमः. तुमचा शेजारी असेल ना कंस, दुःख झालं असेल तुम्हाला, टाळी नका वाजू. आता म्हटल्यावर भयान शांतता पसरली. कंस गतप्राण झाल्यानंतर भयान शांतता. कोणी टाळा वाजवत नाही, कोणी बोलत नाही, कोणी काही नाही. का? अरे आम्ही जयघोष कराव, बोलाव आणि यानं उठून बसाव म्हणून महाराज. कारण भीतीच तेवढी लागत होती, कोणीच काही म्हणत नाही. कंसाचा वैद्य होता, वैद्य. तो वैद्य आला, कंसाची नाडी हातात घेतली आणि तपासली. आणि त्या वैद्यानं वर हात करून सांगितलं, आपले कंस महाराज गतप्राण झाले. मग नाचायला लागले लोक, सर्व नाचायला लागले आणि नाचून म्हणायला लागले, पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया, पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया. ओ पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया, ओ पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया, पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया. वो तेरी पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया. ओ पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया, ओ पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया. ओ निशयन भज गोपाल प्यारे, गोपाल प्यारे, निशयन भज गोपाल प्यारे, गोपाल प्यारे. मोर मुकुट पीतांबर धारे, मोर मुकुट पीतांबर धारी, भक्तों के रखवैया भज कृष्ण कन्हैया. ओ पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया. सच बताना, कंस आपका पड़ोसी तो नहीं था ना? ए कंजूसो, लग तो ऐसा रहा है आप भागवत के लिए नहीं, कंस के नाम का मातम मनाने के लिए आए हो. जिसको कंस के मौत का आनंद है, दोनों हाथ खोलकर मीठी मीठी तालियों की सेवा करेंगे सभी लोग एक साथ. हो पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया, ओ पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया, पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया. श्वास श्वास भज नंद दुलारे, श्वास श्वास भज नंद दुलारे, श्वास श्वास भज नंद दुलारे, श्वास श्वास भज नंद दुलारे. ओही बिगड़े काज सवारे, ओही बिगड़े काज तुम्हारे, ओही बिगड़े काज सवारे, ओही बिगड़े काज सवारे. नटवर चतुरारी दैया भज कृष्ण कन्हैया, तेरी पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया. तेरी पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया, तेरी पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया. श्री राधे. जय हो.
लूट लूट के माखन खावे, लूट लूट के माखन खावे, लूट लूट के माखन खावे, लूट लूट के माखन खावे। काली लागन तैया बद कृष्ण कन्हैया, उधरी पार करेंगे नैया बद कृष्ण कन्हैया। बोले कृष्ण कन्हैया लाल की जय। बैठे हुए जरा जोर से जयकारा लगाओ ना। बोले कृष्ण कन्हैया लाल की जय। खाना खा के नहीं आए क्या? बोले भागवत भगवान की। महिला मंडल इतनी संख्या हो के ऐसे कैसे आप चल सकते? दम लगाओ थोड़ा सा जोर से।
बोले कृष्ण कन्हैया लाल की। कंसाचा उद्धार भगवान करतात, चांदुर्मुष्टिकांचा उद्धार। आता कथा बरीच अशी शिल्लक आहे, 4 घंटाचा वेळ असून सुद्धा पूर्ण होत नाही। आज मला वाटलं होतं की मी थोडं उद्धव गोपी संवादाबद्दल चर्चा करू असं वाटलं होतं, पण वेळ आपल्याकडे फार असा नाही, त्यामुळं 1 तासात आपल्याला आता बरंच लांब जायचं आहे। इसलिए फिर कभी भगवान ने चाहा और आप सबका प्यार बना रहा तो कभी मौका मिले तो उद्धव गोपी संवाद पे चर्चा हम करेंगे। संक्षिप्त रूप में हम कथा को आगे बढ़ाते हुए भगवान की शादी तक पहुंचते हैं। कंसाचा उद्धार आणि भगवंताचे आज राहिलेले संस्कार पूर्ण करतात। भगवंताचा उपनयन संस्कार, जनेऊ संस्कार, मुंडनादिक संस्कार पूर्ण झालेले आहेत।